विचार कर मनीष, आई आजीला किती त्रास झाला असेल. मनीष, तो माणूस मला आमच्या घरापासून जास्तीत जास्त दूर जायला हवाय. श्री, पण तू ठरवून काहीच होणार नाही. ते तयार होतील का? तिथेच तर आपलं स्किल लागणार आहे. काय करायचं हे आपल्याला माहिती आहे, मग ते कसं करायचं हेही आपल्याला कळेल. कमेन. साहेब, हे वकील साहेबांनी 2 चेक दिलेत, बँकेत टाकायला सांगितले. मी टाकू का? अरे नाही नाही नको. अरे तेवढ्यासाठी तू कशाला जातोयस? मी जाता जाता टाकेन. ठेव इथेच. ठीक आहे साहेब. श्री, श्री, हा? अरे हा चेक मी टाकू का बँकेत? अरे तू. श्री कम ऑन. अरे काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, थँक्यू. ठीक आहे, निघतो मी. हे मनीष, अरे मी ना थोडासा घोळ घातलाय. म्हणजे मला त्या क्षणी जे सुचलं ते मी आपलं बोललो, पण मी काकाला जेव्हा भेटायला गेलो होतो ना, तेव्हा मी तुझं आणि शिवानीचं पॅचअप करायला तुला भेटलोय असं सांगितलंय. कोणाला? जान्हवीला. अरे शिवानीचं लग्न झालं. काय? हो. अरे देवा. म्हणजे आय एम सॉरी, मला हे माहित नव्हतं. इट्स ओके. बरं, हे जान्हवीला माहित नाहीये ना? कालच सांगितलं मी जान्हवीला. श्री, उचला ना आता फोन. राग तर असा चिकटलाय ना नाकावर की कुणी काही बोलायची सोय नाही. निदान स्वतःच्या भल्याचा तरी विचार करायचा. शरू, दुसरा सांगतोय त्याच्याही शब्दाला काही किंमत नाही. चिकटली ना त्यांच्या आयुष्याला की घात करून घेणार एक दिवस स्वतःचा. काय बोलतेस तू शरू? कोण चिकटलीये? सवत माझी. काय? संसार मोडलाय तिने माझा. उठता बसता तीच हवी त्यांना जवळ. एवढं होतं तर माझ्याशी लग्न का केलं? मुळात अशा माणसाने लग्नच का करावं सांग ना मला. म्हणजे ती भाऊजींच्या आयुष्यात आधीपासून आहे? लग्न आधीपासून. आणि मी मूर्खासारखी प्रेम करते ना त्यांच्यावर, पण ह्यांना उठता बसता सतत तीच हवी. जाऊ दे शरयूबाई, भोगात स्वतःच्या कर्माची फळ. अगं एक्सक्यूज मी. येस. हे हाय. हॅलो. जान्हवी? ती बाहेर गेलीये, येईलच 5 मिनिटात. बसा ना. हा, थँक्यू. तिच्याकडे काम असेल तर इकडे बसा. तू सॉरी, तुम्ही ओळखलं नाहीत मला? नीट आठवत नाहीये. आपण जान्हवीच्या लग्नात भेटलो होतो. गीताच ना? काय झालं, बरं नाही वाटत आहे का? नाही का? नाही, तुमचे डोळे ते चुरचुरतायत. एक ना ड्रॉप्स असतात, मेडिकल मध्ये मिळतात. घरी जाताना आठवणीने घेऊन जा. काय झालंय? आय मीन, मी बोलायला नकोय का? सॉरी. थँक्यू. नाही, पण म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? मी जेन्युइनली विचारतोय, इफ आय कॅन हेल्प यू.
काय मदत करणार आहात तुम्ही माझी? माझ्या बॉयफ्रेंडशी आत्ताच माझं ब्रेकअप झालंय. त्याने मला आत्ताच म्हटलंय की यू आर गुड फॉर नथिंग, आणि त्याला दुसरी कोणीतरी मिळाली. या सगळ्यात तुम्ही माझी काय मदत करू शकता सांगा. तुम्ही हसताय. नाही, आय एम सॉरी. मी तुम्हाला हसत नाही. नाही, तुम्ही कोणालाही हसत असला ना तरी ही हसायची वेळ नाहीये. मी तुम्हाला गंभीर काहीतरी सांगतेय. नाही, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. नाही, पण माझं ब्रेकऑफ झालं तेव्हा माझी गर्लफ्रेंड मला एक्झॅक्टली हे वाक्य बोलली होती, दॅट आय एम गुड फॉर नथिंग. ह्या योगायोगाचं हसू आलं, बाकी काही. एखाद्याला सोडायचं असलं ना की पटकन हे वाक्य बोलतं. ब्रेक ऑफ करण्याची ही फेवरेट लाईन असावी असं वाटतं मला. आय एम सॉरी. नाही नाही, इट्स ओके. बट इजंट इट फनी? पण कसली मज्जा येईल. हा म्हणजे तू म्हणतेस म्हणजे मजा येईलच, पण कशात मजा येईल? श्री, तुझं लक्षच नाहीये माझ्या बोलण्याकडे. अगं ते हे हे आवरत होतो ना, म्हणून माझं लक्ष नव्हतं. मग ते ठेव बाजूला आणि लक्ष दे माझ्याकडे. अगं बर, दिलं लक्ष. बोल, तू काय म्हणत होतीस? कशामुळे तरी मजा येईल वगैरे? अरे, मनीष आणि गीताचं जमलं तर मज्जा येईल ना. काय झालं आता? ही आयडिया कशी काय आली तुझ्या डोक्यात? आज मनीष आला होता ऑफिस मध्ये आणि तो आणि गीता इतके छान गप्पा मारत होते माहितीये एकमेकांची. जान्हवी, हे बघ, युजली अनोळखी माणसं एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यानंतर सिव्हिलाइज्डच वागतात, चांगलंच बोलतात जनरली. ते एकमेकांना ओळखतात, मग अनोळखी कसे? आणि मला कळतं, म्हणजे केमिस्ट्री कळते दोन माणसांमधली. हो, मग मला होकार द्यायला इतका वेळ का घालवलं? गप्प बसा श्री. बरं ऐक ना, तू एक थर्ड पर्सन म्हणून विचार कर. ते दोघं ऍज अ कपल किती छान वाटतात, म्हणजे किती क्यूट आहेत दोघं आणि एकदम कम्पॅटेबल वाटतात. ए हॅलो, तू काय डायरेक्ट कम्पॅटेबिलिटी पर्यंत पोहोचलीस? चिल, जरा सावकाश, स्पीड खूप वाढतोय आपला. पण करेक्ट मार्गावर आहे की नाही मी? आता तू बघ, मी ना हळूच हा विचार गीताच्या मनात. नको नको सांगू जान्हवी, तू ह्यात पडूही नकोस. असं काय रे? अगं त्यांचं त्यांना बघू देत ना, आपण कशाला पडायचं? तसं नाही रे. आता बघ, ते दोघांची परिस्थिती सारखीच आहे की नाही आता. म्हणजे गीताचा ब्रेकअप झालाय, मनीषही एकटाच आहे, त्यामुळे जर त्या दोघांचं जमलं तर किती छान होईल. काय झालं? काय नाही, मला ना तुम्हा मुलींचं काही कळत नाही. म्हणजे कुणाही दोन माणसांचं जमलं ना की स्वतःच जमलं इतका आनंद होतो तुम्हाला, नाही? असू दे, हे बघ, त्या दोघांचं चांगलं व्हावं इतकंच वाटतंय मला. ती गोडस तू. जान्हवी, मला काहीतरी सांगायचंय तुला. चला, फायनली तुला मला काहीतरी सांगायचंय. ऐक ना, मी मनीष बद्दल खोटं बोललो तुझ्याशी. माहितीये मला. मग इट्स ओके, इट्स ओके. सरमोशी, सॉरी, एवढ्या रात्री डिस्टर्ब केलं तुम्हाला. मला जरा बोलायचं होतं.
सरू मावशी काहीतरी बोलणार होतात ना? अत्यानंद महाराज, काय करते मी हे? बिचाऱ्यांना आधीच खूप काळजी असते शरीची, त्यात आता मी अजून नसती शंका त्यांच्या डोक्यात घालते. सरमावशी, काय तू आमच्याशी बोलणार आहेस की आपलं मनातल्या मनात बोलणार आहेस? गप्प बस रे श्री. सरू मावशी तुम्ही लक्ष नका देऊ ह्याच्याकडे, तुम्ही बोला. किती छान मूड मध्ये आहेत दोघं. उगाच आले आत्ता या विषयावर बोलायला. उद्या बोलता आलंच असतं की. चुकलंच माझं. सरमावशी, काय काय चाललंय? काय काही नाही रे, काहीच नाही. काय नाही. सरू मावशी अहो असं काय करताय? अगं हो ते बघ, मी उद्या डब्याला काय करायचं ते विचारायला आले होते. मी सांगतो ना. मे बी वेज चाउमिन, फ्राईड राईस कर किंवा स्प्रिंग रोल्स कर. काहीही हा श्री. अगं मग काय, आजवर मला विचारून या घरात कधी स्वयंपाक झालाय का? मी बिचारा माझ्या समोर जे वाढलं जातं ते मुकाट्यानं मान खाली घालून खात असतो. हो आला मोठा. तुला न आवडणारा पदार्थ शेवटचा कधी झालाय घरात आठवताय का? सरू मावशी असं का विचारताय? अगं ते सुचत नव्हतं ग मला काही, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. काहीही करा चालेल आम्हाला. इनफॅक्ट आवडेल. हो ना, बर. ए मावशी, जोक सपाट, पण सांग ना, इथे का आली होतीस? खरं कारण काय? अरे काहीच कारण नाही, म्हणजे सांगितलं ना तुला, हेच विचारायला आले होते मी. मग मगाशी जरा बोलायचं असं म्हणालीस ते? हेच हेच बोलायचं होतं मला, म्हणून आले होते. नाही, तुला नक्की काहीतरी वेगळं बोलायचं होतं. अरे नाही रे, खरंच हेच. तुम्ही झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. सरमावशी, कसा बोलतोस तू सगळ्यांशी? मी काय बोललो? मी सगळ्यांशी अतिशय प्रेमाने आणि आदरानेच बोलतो. हो. अगं थोडीशी थट्टा मस्करी बरी असते, तशाही एकट्याच असतात बिचाऱ्या. पण मला खूप मजा येते बघायला. बरं श्री, मी आलेच जाऊ. हे जाणं, सरूमावशी काहीतरी वेगळ्या कारणासाठी इथे आली होती असं नाही वाटत तुला? म्हणजे इथे येऊन तिने कारण बदललं असं नाही वाटलं तुला? नाही रे, मला नाही वाटलं. अगं धांदल उडाली होती तिची कारण सांगताना, बघितलं नाहीस का तू? श्री तू उगाच एक्साइट होऊ नकोस. हा म्हणजे थोड्याशा गडबडल्या होत्या त्या. पण जर त्यांनी सांगितलं नसेल तर सोपं आहे. अरे त्यांना सांगायचं नव्हतं म्हणून त्या नाही बोलल्या. डोंट वरी, त्यांना ज्या बोलायचं असेल त्या बोलतील त्या. वेल, तसंच असेल, पण का माहित नाही, हल्ली सगळ्या जणींना मला छोट्या आईविषयी काहीतरी महत्वाचं सांगायचंय असंच सतत वाटत राहतं. श्री नको इतका विचार करूस. हे बघ, आपण आज छान मूड मध्ये होत की नाही, मग कुठलीही शंका मनात येऊ द्यायची नाही. ओके ओके, पटलं. बरं चल, मी आलेच. पटकन ये, नाहीतर उगाच खालती गप्पांमध्ये रमशील. अरे येते, आलेच.
यायचे पाडव्याला अक्कांचा वाढदिवस असतो. अक्का म्हणजे माझ्या सासूबाई. पाडवा जवळ आला की हमखास त्यांची आठवण येते. तुमचा खूप सहवास असेल ना त्यांच्याबरोबर? खूपच. लग्न अगदी लहानपणी झालं माझं, त्यामुळे आईपेक्षा मी सासूबाईंबरोबरच जास्त राहिले. सगळं त्यांच्याकडून शिकले. अन्नपूर्णा होत्या त्या. त्यांच्यासारखा स्वयंपाक करता येणं ही माझी ॲम्बिशन असायची त्यावेळेस. स्वयंपाक, रीतिरिवाज, शिस्त सगळं त्यांच्याकडून शिकले. खूप प्रेम केलं त्यांनी माझ्यावर. आईजी त्या तुमच्यावर इतकं प्रेम करायच्या म्हणजे तुम्ही सून म्हणून सुद्धा आदर्शच वागला असाल ना? नाही ग, आमच्या अक्कांना अगदी सर्व गुणसंपन्न अशाच होत्या. स्वतंत्र विचाराच्या, पुढारलेल्या. पण म्हणून त्यांनी कुळाचार, कुळधर्म कधी सोडला नाहीये. देवभक्त होत्या. पोथ्या पुराण खूप असायचं त्यांचं. विघ्नेश्वरावर तर खूप श्रद्धा होती त्यांची. नेहमी म्हणायच्या, माझ्याकडे खूप पैसे असते ना तर मी एक मोठं मंदिर बांधलं असतं विघ्नेश्वराचं. त्यालाही राहायला चांगलं घर हवं ना. त्यांच्या हयातीत काही जमलं नाही ते. पुढे गोखले गृहउद्योग सुरू केला ना, त्या वर्षी मी एक छोटंसं देऊळ बांधलं. पुढे उद्योग वाढत गेला, नफा होत गेला, तसं मोठं मंदिर बांधलं. मग त्या सुधारणा करत गेले. त्यांचा जन्म पाडव्याचा, म्हणून मी त्या दिवशी विघ्नेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतेच घेते. ते मंदिर पाहिलं ना की खूप बरं वाटतं. आपल्या सासूची इच्छा पूर्ण केली याचं समाधान वाटतं. आयुष्यात फार थोड्या गोष्टी अशा आहेत की ज्यांचा विचार करून बरं वाटतं. ही त्यातली एक. पण बरं झालं हे सांगितलं तुम्ही. आता मंदिरात जाताना एक वेगळा आनंद मिळेल. म्हणजे मी एका वेगळ्या भावनेने जाईन. एक वेगळं समाधान मिळेल. हो ना ग. उमाकांतला मी नेहमी म्हणायची, आता इथून पुढे सगळं तू बघायचेस. उमाकांत, इंदू, अमृत हे सगळं पुढे बघतील असं वाटलं होतं. पण आजी, पाडवा येतोय ना, ज्या गोष्टींमुळे त्रास होतो अशा आठवणी नाही काढायच्या आता. तुम्ही पणजी आजींबद्दल सांगा ना आणखी काहीतरी. त्यांच्या आठवणी सांगत बसले ना तर अख्खी रात्र जाईल. परत कधीतरी सांगेन. जान्हवी, या घरातला तुझा पहिला पाडवा. तुला काय हवं असेल ते सांग. आजी, मला या घरात खूप 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 आनंद हवाय, बाकी काही नकोय. आई बाबांना भेटायचे? जमलं तर बघते. श्रीला वेळ असेल तर जाऊन येऊ. आजी, आमच्या चाळीत ना असे सण आले की मस्त वातावरण असायचं. म्हणजे प्रत्येक घराबाहेर गुढी उभारलेली असायची, दाराबाहेर रांगोळ्या आणि घराघरातून गोड पदार्थांचे वास यायचे. इतकी मजा यायची माहितीये. आणि चाळीतल्या मुलांना तर निमित्त मिळायचं दिवाळीतले फटाके पुन्हा उडवण्यासाठी. खूप मजा यायची. करू, आपणही सगळं करू. तुला उत्साह आहे ना, मग झालं तर. जान्हवी, तुम्हा दोघांमुळे या घरात उत्साह आलाय. विघ्नेश्वरा, तो तसाच ठेव रे बाबा. सा रे ग प म ग रे सा रे ग